तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। एक महत्त्वाची बातमी या घडीची। सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंची भेट घेतली आहे। मंत्री धनंजय मुंडेंना लपून भेटलेलो नाही असं सुरेश धस यांनी स्पष्टीकरण दिलंय। तब्येतीची विचारपूस करण्यासाठी भेटल्याचं सुरेश धस यांनी म्हटलं। कुणाच्याही मध्यस्थीने मुंडेंना भेटलेलो नाही असंही स्पष्टीकरण सुरेश धस यांनी दिलेलं आहे। मनोज जरांगे पाटील आता आपल्या सोबत आहेत। दादा, जी माहिती आपल्याला मिळतेय, सुरेश धस यांनी स्वतः सांगितलंय की त्यांची विचारपूस करण्यासाठी मी त्यांना भेटलेलो आहे। याबद्दल आपली पहिली प्रतिक्रिया काय आहे? कोणाला? सुरेश धस हे मंत्री धनंजय मुंडेंची विचारपूस करण्यासाठी त्यांना भेटले असं त्यांनी सांगितलेलं आहे। याबद्दल आपल्याला काय वाटतं? अरे बापरे, हे तर नवीनच ऐकायला मिळालंय आता हे राज्याला। आता पण मी काय बघितलं नाही त्याच्यावरती उत्तर देणं बघायच्या अगोदर बडे दादा अवघड आहे। नाही दादा, सुरेश धस यांनी स्वतः मान्य केलं मी भेटलो। ते स्वतः माध्यमांशी बोलले की मी त्यांना भेटलो, पण तब्येतीची विचारपूस करण्यासाठी भेटलो। लढा वेगळा, तब्येतीची विचारपूस करणं वेगळं असं ते म्हणाले। अच्छा, याच्यावरती जरा मी थोडंसं आणखीन बघतो। अचानक आपल्या बांधवाने सांगितलं, पण हे शॉकिंग आहे। कारण कुठंतरी एक समाज, गोरगरीब समाज कुठंतरी न्यायाच्या प्रतीक्षेत आहे आणि एखाद्याकडून अपेक्षा करतोय आणि त्याच्यात असं काहीतरी फालतूपणाचं राजकारण व्हावं आणि गोरगरिबांना रस्त्यावरती संकटात सोडून, उन्हात त्यांचं घर पडलंय, त्यांना सोडून अशा काही घटना होतील ही राज्यांना अपेक्षित पण नाहीये कधी। परंतु आता ते बघितलंच नाही, त्यामुळं धसांनावरती काय प्रतिक्रिया द्यावा अगोदरच बरोबर नाहीये असं माझं तरी पण वैयक्तिक मत आहे। तुमची बातमी बडेदादा खोटी नाहीये, मी मान्यही करणार नाही की ती खोटी आहे, परंतु काही गोष्टी जी आम्हाला म्हणजे कानाला ऐकायला बरं वाटलं नाही आणि नजरेलाही पडत नाही आणि जे राज्याला बघायचं नाही किंवा ऐकायचं नाही अशा गोष्टी जर ऐकायला मिळायला लागल्या तर हे मात्र खरोखर थोडं शॉकिंगच आहे। परंतु आत्ताच विश्वास ठेवण्यापेक्षा मी थोडी घाई गडबड करत नाही। आपलं प्रतिष्ठित चॅनल आहे, आपल्याकडून कधीही चुकीची माहिती आतापर्यंत आलेली पण नाही आणि कधी येणार पण नाही। परंतु मात्र हे दुर्दैव आहे आणि शॉकिंग आहे, कारण प्रत्यक्षित हे न्यायाच्या तिकडं गीते कुटुंब असेल, मुंडे कुटुंब असेल, इकडं संतोषभाई देशमुख असेल, सूर्यवंशी कुटुंब असेल, अशांनी मोठ्या प्रमाणातला विश्वास त्यांच्यावरती टाकलेला आहे आणि त्यावेळेस असे आता कशासाठी भेटी झाल्यात आणि कशासाठी नाहीत हे मला माहित नाही म्हणून त्यावर बोलत नाही, पण हे शॉकिंग आहे। बरं, हे धक्कादायक आहे म्हणताय, पण जर समजा अशा प्रकारची भेट झालेली आहे ते सांगतायत, तर तुम्हाला वाटतं टाळायला हवं होतं हे अशा प्रकारे आत्ताच्या परिस्थितीत? नक्कीच, कारण परिस्थिती दादा साहेब तशी आहे। कारण खूप म्हणजे आता मला ना शब्दच नाही, तुमच्याकडून ज्यावेळेस ऐकतोय ना तर हा राज्यासाठी शॉकिंग एक धक्का आहे। याला त्यांच्यासाठी तो आनंदाचा धक्का असू शकतो, त्यांच्यासाठी तो वेगळ्या राजकीय स्टंटाचा असू शकतो, फायद्याचाही असू शकतो, परंतु गोरगरिबांच्या न्यायाच्या प्रतीक्षेत जो संकटात डुबलेला समाज, गोरगरीब, त्यांनी राजकारण आणि सत्ता याच्याही पलीकडे त्यांच्यावरती विश्वास ठेवलेला आहे की एक जिवंत खमक्या माणूस जो सामान्य जनतेच्या न्यायासाठी लढतो, तो जर अचानक या पवित्र्यात आला तर समाजाला आणि गोरगरीब जनतेला धक्का बसतो। परंतु दादा मी थोडंसं तुम्हाला थांबवतो। सुरेश धस याबद्दल नेमकं काय म्हणाले हे मी तुम्हाला ऐकवतो, मग आपण बोलूया। सुरेश धस काय म्हणाले होते ऐकूया। धनंजय मुंडे यांची भेट झाली आहे, दवाखान्यात जाऊन भेट झाली काय बावनकुळेने मान्य केलंय। धनंजय मुंडे यांचं ऑपरेशन झालेलं आहे, त्या दिवशी रात्री त्यांना दवाखान्यात ऍडमिट केलं। दुसऱ्या दिवशी झाकून लपून नाही, दिवसा म्हणजे मी त्यांच्या स्वतःच्या निवासस्थानी भेटायला गेलेलो, त्यांच्या निवासस्थानी भेटलं। तब्येतीची विचारपूस करायला, तब्येतीची विचारपूस आणि लढा हे दोन वेगवेगळे प्रकार आहेत। लढ्यामध्ये आम्ही त्यांच्या विरोधातच राहणार, फक्त तब्येतीची विचारपूस करायला गेलो तर त्याच्यात गजब करण्यासारखं काय आहे? 4.5 तास भेट होती, बावनकुळे आणि तुमची पण भेट झाली। माझा आणि बावनकुळे साहेबांची आता भेट होईल। तुम्ही बावनकुळे साहेब आणि माझी आता भेट होईल। बावनकुळे साहेब असं म्हणाले, साहेब चुकीचं आहे। बावनकुळे साहेब असं म्हणाले की माझी धनंजय मुंडे आणि धस
यांची 4.5 तास हे चर्चा तुम्ही झाली. त्यांनाच बोला, मला विचारू नका. मी जे परवा त्यांना भेटायला गेलेलो आहे. दादा, तुम्ही ऐकलं असेल ते नेमकं काय म्हणाले. त्यांचं म्हणणं आहे ते आजारी असल्यामुळे मी त्यांना भेटायला गेलो, लपून भेटलेलो नाहीये, जे आहे ते उघड भेटलोय. डोळ्याचं चांगलं आहे, ऑपरेशन राजीव झालं भक्त आहे. त्यांच्या, असं त्यांचं म्हणणं होतं. चांगलं आहे, चांगलं आहे. कारण 2 टप्प्यात एका सामाजिक आणि राजकीय लढा जो सामाजिक हे राजकीय माणसानं चालवला. त्या माणसांकडून सामान्य लोकांना ही अपेक्षा नाहीये. तुम्ही जर त्यांना दुखतंय म्हणून जर भेटायला जाणार असाल किंवा गेले असताल, मला माहित नाही गेलेत का नाहीत, गेले असतील तर मग तर साधा प्रश्न विचारला होता, तो विचारलात का तुम्ही? की पंकजाताईंना त्यांनी शुभेच्छा मागितल्या होत्या तर म्हणले मी देऊ शकत नाही. तर त्याच्यापेक्षा तर हे कट्टर मॅटर आहे. हा हा हा. त्यांच्यापेक्षा तर हे कट्टर मॅटर आहे खूप. ते तर नुसतं पाडापाडीच होतं. त्यांना कोणी पाडलं पंकजाताईंना असं त्यांचं म्हणणं होतं. आज मी पहिल्यांदा हे नाव घेतोय कारण थोडंसं आता आम्ही बी आता काय म्हणतात ना त्याला, सामान्य जनतेला शॉट बसल्यासारखा झालाय. म्हणून आता हे त्यावेळेस तर तुम्हाला मीडियाच्या बांधवांनी प्रश्न विचारला होता की त्यांना शुभेच्छा द्या, तर त्यावेळेस म्हणले होते मी शुभेच्छा देत नसतो. कारण ते तर एवढी कट्टरता नव्हती ना. इथं तर तुमचे माणसं मारून टाकलेत. त्याच्यापेक्षा तर खूप काय कट्टरता पाहिजे होती. म्हणजे थोडंसं आता शॉकिंग आहे, पण त्यांनी आता पुढे लढा सोडू नये. काय राजकीय दबाव आला असेल, पण आता आम्ही आहेत ना. अरे गोरगरीब जनतेला आम्ही येत, टेन्शन घ्यायचं नाही गोरगरिबांनी. हे काय, हे आपलं निवडून येऊस्तर असतं, स्वार्थ असतो. ठीक आहे, बघूया किती दिवस डाव चालतात. पण एक राजकीय चर्चा अशी होती की ते दोन्ही बाजूनी बॅटिंग करतायत, म्हणजे इकडून पण लढतायत, तिकडून पण लढतायत, अशा प्रकारची चर्चा होती. यामुळे कुठंतरी एक प्रकारे त्यांची जी विश्वासार्हता होती त्याला सुद्धा तडा जाऊ शकतो. गेला जाऊ शकताना आपलं ठोक असतं. आपण तर जाहीर पाठिंबा दिलेला आहे. या माणसाला समाजाचं काम करतोय, अजिबात राजकारणात तोलायचं नाही. ही शंका त्याच दिवशी यायला लागली होती लोकांना, की ज्या दिवशी हेलिकॉप्टर उतरलं आष्टीला त्याच दिवशी लोकांना शंका आली होती. पण लोकांनी सोडून दिलता तो विषय, की होत असतंय त्याचं काय असतंय. परंतु त्यांना भेटायला जाऊ नये या मताचे आम्ही नाही. कोणाचं दुखत असेल, आयसीयूत असेल किंवा तो खूप सिरियस असेल, भेटायला गेलं पाहिजे. याच्याबद्दल आमचं दुमत नाही. पण मग थोडंसं असं जे दुतोंडीपणा वाटतो की त्यावेळेस मग शुभेच्छा द्यायच्या होत्या तर त्यावेळेस कट्टरता दाखवली, मी शुभेच्छा देत नाही म्हणे. तर मग यांनी तर माणसं मारून टाकली. बरोबर बोट ठेवलंय.